आपल्याला नमस्कार, बोला. हा, काळे साहेब बोला. बोला. उपासना उपासना या सगळ्या विवेचनामध्ये अमुक पद्धतीने उपासना करा. म्हणजे वेगवेगळ्या पद्धती त्यांनी सांगितल्या उपासना म्हणजे. उपासना म्हणजे हो नक्की काय करायचंय? हो हो. उपासना म्हणजे धारणा आहे तिथे, की त्या ठिकाणी त्या देवाची किंवा त्या स्थितीची ती धारणा ठेवा आणि मग त्याचा अभ्यास करा. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचं ज्ञान घेतो की नाही, तर त्या हो ज्ञान घेताना ह्याचा जो आशय आहे प्रत्येक मंत्राचा, या प्रत्येक मंत्राच्या आशयामध्ये एक अशा प्रकारची तुम्ही त्या ठिकाणी ती धारणा ठेवा. तर ती म्हणजे तिथे तुम्ही नेत्रामध्ये, जसं नेत्रामध्ये ब्रह्मतत्व आहे काय, आणि ते किंवा श्रोत्रामध्ये ब्रह्मतत्व आहे आणि त्याचं दिशा जी आहे हे त्याचा आविष्कार आहे आणि तो अनंत आहे, असं एक विधान केलं तिथे. आणि हो हे विधान केल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही उपासना करा हा जो शब्द वापरला, तर हो त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही जेव्हा त्या श्रोत्राचा अभ्यास करता, जेव्हा त्याचं ज्ञान घेण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुमची उपासना म्हणजे काय, की धारणा जी तुम्ही धारणेमध्ये जी एक संवेदना किंवा तुम्ही एक अधिष्ठान ठेवता ज्ञानाचं, त्या ज्ञानामध्ये हे श्रोत्र हे साधे नाही आहेत. ते श्रोत्र म्हणजेच तिथे ब्रह्मतत्व आहे. ती धारणा ठेवून त्याचा अभ्यास करणे ही उपासना आहे. ओके. म्हणजे ज्ञान घेताना सुद्धा तुमची विशिष्ट धारणा ही आवश्यक आहे. आणि बरोबर. ती धारणा ठेवून जेव्हा तुम्ही ज्ञान घेण्याचं काम करता, तेव्हा त्यालाच त्याने उपासना असं म्हटलेलं आहे. हो हो हो. हा, आलं ते लक्षात. कारण बऱ्याच वेळा उपासना हा शब्द येतो. तो म्हणजे त्या अर्थाने येतो, मी आता सांगितलं ना त्या अर्थाने. हा, चालेल. नामाची चालेल. नामाची धारणा ठेवून उपासना करायची. हो, मग तो एक भाग आहे. म्हणजे जसं आता मी ह्या ब्रह्मतत्वाचं विवेचन करताना जसं त्याने सांगितलं की बा श्रोत्रामध्ये, श्रवणामध्ये, त्याच्यानंतर तुमच्या मनामध्ये, त्यानंतर हृदयामध्ये, असे वेगवेगळे त्याचे जे उदाहरणं दिले ना, तर ह्या उदाहरणामध्ये तुम्हाला विशिष्ट धारणा ठेवल्याशिवाय तुमचं जे ज्ञान घेण्याची प्रक्रिया जी आहे ना, ती प्रक्रिया म्हणजेच उपासना आहे. जसं नाम घेण्याची प्रक्रिया आहे, तर नाम घेण्याच्या प्रक्रियेमध्येच तुमची धारणा काय पाहिजे, की त्या नामातच नामी आहे. प्रभू रामचंद्राचं नाम घेताना त्या नामामध्येच राम आहे असं घेतल्याशिवाय ती खऱ्या अर्थाने उपासना होणार नाही. नाही तर यांत्रिक पद्धतीने तुम्ही नाम घ्याल फक्त. त्यामुळे स्वामी सांगतात की नाम धारण करू म्हणून. हा, धारण करा असा शब्द वापरतात, तर नाम म्हणजे धारण करा. नाम धारण करू म्हणून सांगतात प्रत्येक वेळी. हा, अगदी बरोबर आहे, अगदी. ते धारणेमध्ये ती भूमिका असली पाहिजे, बस तीच उपासना आहे. मग ते तुम्ही ज्ञान प्राप्त करण्याची जी प्रक्रिया आहे ना, ती प्रक्रियाच ही उपासना होते. ओके, म्हणजे प्रक्रिया तर उपासना नंतर होते. हा, असा त्याचा अर्थ आहे. हा, ठीक आहे. धारणा ती असेल, प्रक्रिया म्हणजेच उपासना होते. हा, म्हणजे पण प्रक्रिया म्हणजे धारणेसहित असलेली प्रक्रिया. ऐकलं दादा आत्ताच प्रवचन. हा, ऐकलं का? हा हो, हा ऐकलं. आणि हा हे उपासना म्हणजे स्वतःचं कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह करण्याचीच एक प्रक्रिया आहे. हा, म्हणजे म्हणजे पहिल्यांदा तुमची जी धारणा असते ना, धारणा म्हणजे तुमचं जे काही बेसिक अझम्पशन्स ज्याला म्हणू आपण, किंवा आपण चांगलं काम केलं तर चांगले रिझल्ट मिळतील, हे आपलं ॲझम्पशन असतं, ती धारणा आहे. ज्ञानाची सुद्धा धारणा असते, आणि ज्ञानाच्या धारणेवर होणारी जी कृती आहे त्यालाच आपण उपासना असं म्हणतो. म्हणजे एखादं कार्य जेव्हा करतो की नाही, आपण हातात घेतो एखादं कार्य, तेव्हा ते कार्य करत असताना त्या ठिकाणी त्याचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. तर त्या ज्ञानाच्या आधारावरच तुम्ही क्रिया केली पाहिजे. तर ज्ञानाच्या आधारावर होणारी जी क्रिया आहे त्याला उपासना असं म्हटलं मी. आलं लक्षात. म्हणून आत्मज्ञानाच्या आधारावर तुम्ही तुमचं दिनचर्या चालवा, आचरण करा, तर तुमचं यश तुम्हाला नक्कीच मिळणार आहे, काही शंका नाही. बरोबर. धारणेमध्ये शंका असेल तर क्रियेमध्ये शंका आहे. हा, करेक्ट. कळलं ना? हा, हे लक्षात घ्या. चला, खूप आशीर्वाद, स्वामींची कृपा. श्री स्वामी. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.